नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित याच्यामधील आपण 9वा घटक वजाबाकी 7 अंकी संख्यांपर्यंत हातच्याची वजाबाकी शाब्दिक उदाहरणे याच्यामधील स्वाध्याय 9.2 पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा, या स्वाध्यायामध्ये एकूण 15 प्रश्न आहेत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पहिले 8 प्रश्न सोडवून घेतले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यापुढचे प्रश्न सोडवून घेणार आहोत। 8वा प्रश्न बघा, इथे आपल्याला असा प्रश्न विचारलाय, जर 3 लाख वजा 2 लाख बरोबर 1 लाख तर 3 लाख 11 वजा 2 लाख 11 बरोबर किती? सोपी गोष्ट बघा, या 11 मधून हे 11 गेले, 0 0 राहिले, शून्यांची वजाबाकी 0च येते आणि ह्या 3तून 2 गेले, 1 राहिले, म्हणजे इथे आपल्या प्रश्नाची वजाबाकी किती येते तर 1 लाख। म्हणून इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 लाख। पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, इथे आपल्याला चौकोन दिले, चौकोन अधिक 25 लाख बरोबर 26,57,340 तर चौकटीतील संख्या कोणती? मग आता इथली आपल्याला संख्या माहित नाही, मग अशा वेळी आपण काय करतो, या दोघांची काय करतो वजाबाकी करतो। मग बघा, इथे 26,57,340 याच्यामधून आपल्याला 25 लाख काय करायचे आहेत वजा करायचे आहेत। बघा, नेहमी संख्या लिहिताना आधीच डिजिट मोजून घ्यायचेत, किती अंकी आहे ते मोजून घ्यायचेत बरोबर। शून्यांची वजाबाकी 0, 4तून 0 गेले 4, 3तून 0 गेले 3, 7तून 0 गेले 7, 5तून 0 गेले 5, 6तून 5 गेला 1, 2तून 2 गेले 0। मग आपलं उत्तर किती आले? नेहमी संख्या मोजताना आपण हे बघा, हे 3 नंबर, हे 2 आणि हा 1 असं मांडायचं आहे, म्हणजे 1,57,340। मग 1,57,340 कुठे आहे तर बघा पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 1,57,340। पुढचा प्रश्न बघूया। साकोली गावाची लोकसंख्या 1,54,389 आहे, त्यापैकी 1,08,457 लोकांकडे मोबाईल फोन आहेत, तर किती लोकांकडे मोबाईल फोन नाहीत? खूप सोपा प्रश्न आहे। एकूण लोकसंख्या किती आहे? 1,54,389। फोन किती जणांकडे आहे? 1,08,457 जणांकडे फोन आहे। मग या दोघांची काय करायची वजाबाकी करायची। 9तून 7 गेले 2 राहिले, 8तून 5 गेले 3 राहिले। आता आपल्याला माहिती आहे 3तून 4 काही जात नाहीत, मग आपण काय करतो 3 खोडतो वर घेतो, इकडचा एक हातचा इथे घेतला, इथे राहिले हे 3, 13तून 4 गेले, किती राहिले 9 राहिले, 3तून 8 जात नाहीत, परत खोडायचा हातचा इथे घ्यायचा, इथे राहिले हे 4, 13तून 8 गेले, इथे राहिले हे 5 आणि 4तून 0 गेले 4, 1तून 1 गेले 0। मग आपली बेरीज आपली वजाबाकी किती आली? 45,932, म्हणजेच 45,932 जणांकडे मोबाईल फोन नाहीत। मग 45,932 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 11वा प्रश्न, 9,15,000 या संख्येतून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? बघा, 9,15,000 म्हणजेच किती 9,250 या संख्येमधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल। मग 4 अंकी लहान संख्या म्हणजे आपल्याला माहिती आहे 1 0 0 0 1 2 3 4। आता इथे जर आपण 0 लिहिला तर ही समसंख्या होईल। आपल्याला काय सांगितलंय 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या। मग 1,000 इथे काय लिहायचं आहे 1, कारण 1 लिहिला तर ही विषम संख्या तयार होणार आहे। मग 1,001, मग या संख्येतून कोणता अंक वजा केल्यावर आपल्याला ही संख्या मिळेल? मग आपण अशा वेळी काय करायचं आहे तर या दोघांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे। मग बघा बरं, इथे 9,250 वजा 1,001, आता शून्यातून 1 काही जात नाहीत, 0 खोडायचा वर घ्यायचा, इकडचा 1 इथे, इथे राहिले हे 4, 10तून 1 गेले, इथे राहिले हे 9, 4तून 0 गेले 4, 2 2, 2तून 0 गेले 2, 9तून 1 गेला 8। मग आपलं उत्तर किती आले 8,249। मग 8,249 कुठे आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून आपल्या इथे या चौकोनामध्ये कोणती संख्या येणार आहे 8,249, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, या वजाबाकीतील स्टार त्रिकोण
चौकोन या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? मग बघा बरं इथे आता इथे काय लक्षात ठेवायचं बघा, आहे ते आधी गणित लिहून घेऊया. हे गणित आपण आहे तसं लिहून घेतलंय. आता बघा इथे वजाबाकी आहे, मग एकातून 5 जातात का? नाही जात. मग आपण काय करतो, एक खोडतो, एक वर घेतो. याचा एक हातचा इथे घेतला आपण, मग इथे राहिले किती? हे 5. 11तून 5 गेले, बरोबर इथे 6 आलेत. आता बघा 5तून इथे त्रिकोण आहे, त्रिकोणाची इथे कोणती संख्या आपल्याला माहीत नाही. मग 5तून कोणती संख्या वजा केल्यावर 8 येईल? तर 5तून कोणती संख्या वजा केल्यावर 8 येत नाही. मग आपल्याला माहिती आहे की इकडचा एक हातचा घेऊन इथे 15 होणार आहेत आणि मग इथे राहिला 1. मग 15मधून किती गेल्यावर 8 राहतात? मग आता काय करायचं, आपण 8 पासून 15पर्यंत मोजूया. मग 8 पासून जर 15पर्यंत मोजलं तर इथे किती येतात? 7. म्हणजे 15तून जर 7 वजा केले तर 8 येतात. आता बघा आपल्याला अनुक्रमे कोणते अंक सांगितले? स्टार, त्रिकोण आणि हे चौकोन. आता आपल्याला त्रिकोणाची किंमत कळली 7 आहे. मग बघा त्रिकोणाची किंमत आहे 7. मग त्रिकोण मध्ये आहे, मग बघा पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये इथे तर 8 आहे, इथे 8 म्हणजे 3 आणि 4 तर येणार नाहीत. ते प्रश्न सोडून म्हणजे हा पर्याय सोडून द्यायचे. या दोन्ही पर्यायापैकी एक आपलं उत्तर कन्फर्म आहे, कारण मधले त्रिकोणाची संख्या 7 ही आपल्याला मिळाली. इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे. पुढे आपण अजून एक स्टेप सोडूया म्हणजे आपल्याला पूर्ण उत्तर मिळेल. आता एकातून किती गेल्यावर 9 राहतात? आपल्याला माहिती आहे एकातून किती गेल्यावर नाही. मग इथे आपण काय करतो, इकडचा एक हातचा इथे घेतो, इथे राहिले, इथे झाले 11. मग 11मधून किती गेल्यावर 9 राहतात? मग 9 पासून 11पर्यंत काउंट करायचे. 9, 9च्या नंतर 10, 11 किती आले? हे 2. म्हणजे चौकोनाचे इथे चौकोन म्हणजे किती अंक मिळाला आपल्याला? 2. मग चौकोनाची इथे आपण 2 लिहूया. मग बघा 7 आणि 2, बघा इथे 7 आणि 5 आहे, म्हणजे हे येईल का? नाही येणार. हे येणार आहे 7 आणि 2, बरोबर, कारण त्रिकोण आणि चौकोन बघा ह्यांची किंमत 7 आणि 2. मग ऑफकोर्स या स्टारची किंमत किती असणार आहे? 5. आपण सोडवून बघूया. आता त्रिकोणाची किंमत आपल्याला मिळालेली आहे 7. इथे मी लिहून घेते हे 7. या 7तला एक आपण हातचा इकडे घेतला होता, मग इथे राहिले हे 6. 6तून 6 गेले 0. आता कितीमधून? आता आपल्याला माहिती आहे इथे किती आहे? स्टारची किंमत आपल्याला किती मिळालेली? आपण पर्याय 2 घेतलाय, 5, 7, 2 काढून घेतले. मग आपल्याला स्टारची किंमत मिळाली होती 5. मग 5तून 1 गेला, बरोबर हे 4 राहिले. या पद्धतीने आपण या प्रकारचे प्रश्न काय करायचे? सोडवायचे आहेत. म्हणून मग इथे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 13वा प्रश्न, 42 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 5 शतक येईल? आता 42 दशक आपल्याला माहिती आहे 1 दशक म्हणजे 10, म्हणजे दशक म्हणजे त्या संख्येवर एक शून्य द्यायचा. 42 दशक, दशक म्हणजे एक शून्य द्यायचा, मग 420. 42 दशक म्हणजे 420, एक शून्य दिला, त्याच्यातून 10 एकक वजा करायचे. 10 एकक, एकक म्हणजे आहे तेवढी संख्या म्हणजे 10. मग 420 मधून जर आपण 10 वजा केले तर उत्तर किती येतं? 2तून 1 गेला 1 आणि हे 4 किती आलं? 410. आता या 410 मध्ये किती दशक मिळवले असता 5 शतक येईल? बघा या 410 मध्ये किती दशक मिळवले असता आपलं उत्तर किती येणार आहे? 5 शतक. आता 410 मध्ये किती दशक मिळवले असता उत्तर किती येते? 5 शतक. 5 शतक म्हणजेच किती? 500. मग या दोघांची काय करायचे? वजाबाकी करायचे. मग इथे बघा हे 500 वजा हे 410, शून्यातून 0 गेले 0, शून्यातून 1 काही जात नाही, 0 खोडायचा वर घ्यायचा, इकडचा 1 इथे घेतला, इथे राहिले हे 4. 10तून 1 गेला 9 राहिले, 4तून 4 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले? बघा आपलं उत्तर आले 90. पण आपल्याला काय विचारले? किती दशक? मग आपल्याला माहिती आहे दशक विचारलं, दशक म्हणजे हा 0 कट करायचा, म्हणजे बघा 9 दशक म्हणजेच 90. मग इथे उत्तर किती आहे? 9 दशक. मग इथे 90 नाही करायचं, इथे 9 दशक. दशक किती दशक? तर 9 दशक म्हणजेच 90. 9 दशक म्हणजेच किती? 90. म्हणून इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9. पुढचा प्रश्न बघूया. मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? मग मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे? तर बघा 9 5 वेळा लिहून घ्यायची या पद्धतीनं, म्हणजेच 99,999 ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आहे. आणि काय सांगितलं आहे? मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 यांची बेरीज करायची. मग बघा 9 आणि 9 18, हातचा आला 1, 9 आणि 9 18 आणि हा हातचा 1 19, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10, हातचा आला 1, 9 आणि 1 10. मग आपलं उत्तर किती आले? तर 1,98,000. आता आपल्याला असं विचारलं आहे, हे झालं इथपर्यंत, यांची बेरीज 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा. आता 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती? 100. मग बघा 1,00,000
98 जे की आपलं उत्तर आलेलं आहे त्याच्यातून 3 अंकी लहानात लहान संख्येपेक्षा मोठी, कितीने मोठी कमी म्हटलं तर आपण काय करतो वजाबाकी. मग त्याच्यातून 100 काय करायचे वजा करायचे. 8तून 0 गेले 8, 9तून 0 गेले 9. आता शून्यातून काही एक जात नाही, शून्य खोडतो वर घेतो. आता इथे पण शून्य हा खोडला वर घेतला, हा पण खोडला वर घेतला. इकडचा एक इथे आला, इकडचा एक इथे, इथे राहिलं हे 9, इथला एक इथे आला, इथे राहिलं हे 9. या पद्धतीने 10तून एक गेला, इथे राहिलं हे 9, 89 89 9. मग आपलं उत्तर किती आलं 99,998. मग बघा 99,998 कुठे आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, अंकिताने 32,349 रुपयांचा लॅपटॉप व 15,799 रुपयांचा मोबाईल फोन विकत घेतला. तिला या खरेदीवर काही सूट मिळाल्यामुळे तिने दुकानदारास 43,300 रुपये दिले, तर तिला किती सूट मिळाली. मग बघा लॅपटॉप किती रुपयाचा आहे 32,349 रुपयांचा हा लॅपटॉप आणि मोबाईल आहे 15,799 रुपयाचा मोबाईल फोन आहे. मग यांची काय करायची आहे ते आपण बिल करूया, म्हणजे बेरीज करूया. 9 आणि 9 18 हातचं आलं 1, 4 आणि 1 5 आणि 9 14 हातचं आलं 1, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11 हातचं आलं 1, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 3 आणि 1 4. मग आपलं उत्तर किती आले 48,148. आता दुकानदाराने तिला काही सूट दिले म्हणून तिने फक्त एवढेच रुपये दिले. मग काय करायचं आहे आपली टोटल बिल किती आले 48,148 मधून तिने जे दुकानदाराला पैसे दिलेत म्हणजे किती दिले 43,300 ते काय करायचे वजा करायचे. 8तून 0 गेले 8, 4तून 0 गेले 4, 1तून 3 काही जात नाहीत, एक खोडायचा वर घ्यायचा, इथला एक इथे घेतला, इथे राहिले हे 7. 11तून 3 गेले राहिले किती 8, 7तून 3 गेले इथे राहिले 4, 4तून 4 गेले 0. मग आपलं उत्तर किती आले 4,848. बघा इथे 4,848 म्हणजे दुकानदाराने तिला किती रुपये सूट दिली तर 4,848. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने आपण स्वाध्याय 9.2 मधली सर्व गणित स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.